नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो आपला सेशन आहे त्यामध्ये आपण मुघलकालीन स्थापत्य कला हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने याचा अभ्यास करणार आहे। मुघलकालीन स्थापत्य कला हा टॉपिक जो आहे लास्ट टाइम PYQ असा आपला टॉपिक आहे, कारण यातून प्रश्न येताना आपल्याला दिसून येतात। सोबतच हा जो सेशन आहे यामध्ये फक्त आपण सगळे जे शासक आहे मुघलकालीन यांचा अभ्यास करणार आहे। सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा ही 26 मार्चला आयोजित आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे याबाबत। महाराष्ट्र सेट हिस्ट्री मधून प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाईनवर कंप्लीट क्रॅश कोर्स जे आहे ते लॉन्च झालेला आहे। हा संपूर्ण क्रॅश कोर्स जे आहे त्यामध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळणार, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स असेल, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे आणि अपडेटेड स्वरूपाचे मराठीतून आपल्याकडे नोट्स आहे। ठीक आहे, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PYQ आपल्या अभ्यासासाठी अवेलेबल आहे। टेस्ट सिरीज ज्यामध्ये हिस्ट्रीच्या 10 पेक्षा अधिक टेस्ट सिरीज प्रोवाइड केले जातील। सरावासाठी MCQs आहे आणि हे जे MCQs आहे टॉपिक वाइज MCQs आहे, सोबतच युनिट वाइज MCQs जे आहे आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे। वीकली इव्हॅल्युएशन टेस्ट आहे। या सगळ्या सुविधा आपल्याला प्रोवाइड केले जातील। महाराष्ट्र सेट हिस्ट्रीची जी फीज आहे मात्र आपल्याला 6000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे। यातून आपला पेपर क्रमांक पहिला आणि पेपर क्रमांक दुसरा दोनही पेपर जे आहे त्यांचं 100% असा आपला अभ्यास होणार आणि रिझल्टची गॅरंटी सुद्धा यातून आपल्याला मिळणार। महाराष्ट्र सेटची नवीन बॅच जी आहे 23 जानेवारीला स्टार्ट होत आहे। या बॅचला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे, यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। स्टोअर नामक ऑप्शन सिलेक्ट करा, इथे सर्च करा हिस्ट्री। सो अशा प्रकारचं इंटरफेस येईल, डायरेक्ट इथूनही बाय करू शकता किंवा मग ऑफिशियल नंबर स्क्रीनवर आपल्याला विजिबल आहे, या ऑफिशियल नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्र सेट हिस्ट्रीचा कंप्लीट क्रॅश कोर्स आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे मुघल टाइम पिरियड जे आहे याचा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये आपण मुघलकालीन राजनैतिक परिस्थिती म्हणजेच बाबर जे मुघल सत्तेचे संस्थापक आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात केलेली आहे आणि सोबतच औरंगजेब पर्यंतचा जो टाइम पिरियड आहे आणि यांचे जे कार्य आहे, जे महत्त्वपूर्ण बाबी आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण केलेला आहे। ठीक आहे, सोबतच प्रशासन व्यवस्थेचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे आणि या प्रशासन व्यवस्थेमध्ये केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन आणि स्थानीय प्रशासन व्यवस्थितरित्या आपण अभ्यासली आहे। या दोन मुद्दे जे आहे यातून बहुधा प्रश्न येताना दिसून येतात किंवा जो तिसरा यातील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे मुघलकालीन स्थापत्य कला आणि चित्रकला, यावरही बहुधा प्रश्न जे आहे आपल्याला दिसून येतात। त्यामुळे हे दोनही टॉपिक आपल्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट असे टॉपिक असणार आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने। आणि लक्षात घ्या, लास्ट इयर सुद्धा स्थापत्य कलेवर विचारलेला आहे प्रश्न, होऊ शकते यावेळेस चित्रकलेवर प्रश्न विचारले जातील किंवा स्थापत्य कलेवर सुद्धा विचारले जाऊ शकते। त्यामुळे हे दोनही टॉपिक आपल्याला स्किप करायचं नाही आहे। व्हिडिओ व्यवस्थित बघा, जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यांना हायलाइट करून ठेवा, जेणेकरून रिवाइज करण्यामध्ये आपल्याला सोपं जाईल। सुरू करूया मुघलकालीन स्थापत्य कला। बघा, मुघलकालीन स्थापत्य कला जी आहे ते इस्लामी कला आणि भारतीय कला या दोनही कलांचं संमिश्रण आहे। या दोनही कलांचं काय आहे, संयोग आहे, संजोग यामध्ये आपल्याला दिसून येते, मिश्रण दिसून येते। दॅट्स वाय याला काय म्हटलं जातात, इंडो पर्शियन शैली म्हटलं जातात। ठीक आहे, कारण यामध्ये दोन कलेचा काय आहे, मिश्रण आहे, म्हणूनच त्याला इंडो पर्शियन शैली म्हणतात। पहिला पॉइंट क्लिअर। सेकंड बघा, मुघलकालीन स्थापत्य कलेची जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये पहिला पॉइंट आहे की मुघलकालीन स्थापत्य कलेमध्ये संगमरमरचा उपयोग झालेला आहे। याचा अर्थ या पूर्वीची जी स्थापत्य कला अस्तित्वात होती त्यामध्ये कशाचा उपयोग होत होता, तर लाल बलुआ पत्थरचा। ओके, जर प्रश्न विचारलं की मुघल काळापूर्वी कशाचा उपयोग केला जायचा स्थापत्य कलामध्ये, तर लाल बलुआ पत्थर। पण जेव्हा मुघलकालीन स्थापत्य कला सुरू होते किंवा स्थापत्य कला अस्तित्वात येते, या कलेमध्ये आपल्याला फक्त लाल बलुआ पत्थरचाच नाही पण संगमरमरचा सुद्धा उपयोग झालेला आहे। याचा अर्थ या दोघांचं याच्यात मिश्रण आहे। ठीक आहे, बरं,
यासोबतच एक नवीन शब्द, एक नवीन शैली जी अस्तित्वात आली त्याला आपण म्हणतो पित्रादोरा शैली. आता ही जी पित्रादोरा शैली आहे याचा अर्थ काय की हा जो पित्रादोरी शैली आहे त्यामध्ये पहिल्यांदा संगमरमरचा सुद्धा उपयोग झालेला आहे. आणि फक्त संगमरमरचाच उपयोग झालेला नाही तर त्यामध्ये जे हिरे जवाहरात असतात याच्यापासून सजावट करणं हे सुरू झालं. ह्याच नवीन शैलीला म्हटलं जातात पित्रादोरा शैली. आय होप पहिली स्लाइड आपल्या सगळ्यांना क्लिअर झालेली आहे की मुघलकालीन स्थापत्य कला इस्लामी कला आणि भारतीय कलाचं संमिश्रण आहे. यातूनच याला इंडो पर्शियन शैली म्हणतात. यामध्ये जे आहे लाल बलुआ पत्थर सोबतच संगमरमरचा पहिल्यांदा उपयोग करण्याला सुरुवात झाली. सोबतच मुघलकालीन स्थापत्य कलेमध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पित्रादोरा शैली, ज्यामध्ये संगमरमर आणि हिरे जवाहरात दोघांचाही उपयोग व्हायचा. सोबतच जे भवन निर्माण आहे त्यामध्ये बाग बगीचे दिसून येतात. ठीक आहे, 4 मिनार पद्धती आपल्याला दिसून येते, म्हणजे मधात मकबरा आणि चारही बाजूंना काय असणं, बाग असणं. ठीक आहे, चारही बाजूंना काय असेल, हिरवेगार असे बाग असे. ठीक आहे, याला म्हटलं जातात 4 बाग पद्धत. ठीक आहे, ओके. सोबतच बघा नहर, तलाव, ठीक आहे, फव्वारे. ओके, बाबरने जे त्यांचं बाग बनवलं त्यामध्ये फव्वाऱ्याचा सुद्धा उपयोग केलेला आहे. ठीक आहे, सोबतच मकबरा जे आहे ते सगळ्याच बादशहांचा मकबरा आपल्याला मुघल कालामध्ये दिसून येते. बाबर असो, हुमायूं असो, अकबर असो की नंतरचे शासक असो, सगळ्यांचा मकबरा आहे. ठीक आहे, तर हे सगळे काय आहे, मुघलकालीन स्थापत्य कलेची विशेषता आहे. ठीक आहे, त्यामध्ये सर्व प्रमुख काय असेल, मुघलकालीन स्थापत्य कलेमध्ये संगमरमरचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे, यापूर्वी लाल बलुआ पत्थरचा उपयोग व्हायचा, पण या काळामध्ये संगमरमरचा उपयोगाला सुरुवात झाली. दुसरं पॉइंट आहे पित्रादोरा शैली. आता पित्रादोरा शैली जी आहे याचा अर्थ अशी शैली ज्यामध्ये संगमरमर सुद्धा यूज झालेला आहे आणि यासोबतच साजसज्जा करण्यासाठी हिरे आणि जवाहरात जे आहे यांचं उपयोग व्हायला लागला, यालाच पित्रादोरा शैली म्हणतात. तिसरा आहे की 4 बाग, हिरवेगार बाग आणि मधात मकबरा. ठीक आहे, इथे मकबरा आणि हे पूर्ण परिसरात बाग. ठीक आहे, याला 4 बाग पद्धत म्हटलं जातं. यासोबतच चौथी महत्त्वपूर्ण याचं उदाहरण आहे किंवा विशेषता आहे दोहरा गुंबद. आता दोहरा गुंबद, आता गुंबद म्हणजे काय हे एकच गोष्ट समजून जा, दोहरा गुंबद आपोआप समजून जाईल. बघा अशा प्रकारचं एक तुम्हाला चिन्ह दिसून येईल किंवा चित्र दिसून येईल, दिसतं ना, ते यालाच म्हटलं जातं गुंबद. ठीक आहे, ह्या गुंबदाच बघा इथे जर आपण काही बोललो तर आवाज जास्त गुंजत असतं. ठीक आहे, याला गुंबद असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे सगळं संगमरमर, पित्रादोरा, 4 बाग आणि दोहरा गुंबद मुघलकालीन स्थापत्य कलेची वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये सर्वप्रमुख आहे बाबर. आता बाबरकालीन जी स्थापत्य कला आहे मी अगोदरच सांगितलं, बाग फेमस आहे यांनी जे बनवले, सोबतच त्यांनी फव्वाऱ्याचा उपयोग केला. ठीक आहे, तर लक्षात घ्या बाबरद्वारा बाग बनवण्यात आलं कुठे, आग्रा या ठिकाणी. ज्या बागला काय म्हटले जातात, नूर-ए अफगाण बाग. ठीक आहे, काय म्हणतात, नूर-ए अफगाण बाग, ज्याला आपण आरामबाग सुद्धा म्हणतो. तर आरामबाग किंवा नूर-ए अफगाण बाग कोणी बनवले असा पहिला प्रश्न येतो, उत्तर असेल बाबर. नूर-ए अफगाण बाग कुठे अवस्थित आहे किंवा कुठे निर्माण केलेला आहे, तर आन्सर असेल आग्रा. आय होप या 2 लाईनमध्येच आपले 2 प्रश्न निर्माण झालेले आहे. सोबतच हे बाग जे असायचे ज्यामितीय पद्धतीवर आधारित असायचे. सोबतच अकबर यांनी आपले जे बाबर आहे, बाबर यांनी काबुली बाग मस्जिद बनवली. पहा यांचे हे 4 मस्जिद फेमस आहे, ज्यामध्ये काबुली बाग मस्जिद पानिपत येथे आहे, जामा मस्जिद रोहेलखंड संभल येथे आहे, बाबरी मस्जिद अयोध्या आणि जमाली कमाली मस्जिद जे आहे ते मेहरौली म्हणजे दिल्लीमध्ये अवस्थित आहे. याचा अर्थ मुघल शासक बाबर जे आहे यांच्या काळामध्ये 4 मस्जिद बनवण्यात आली, एक पानिपत येथे, रोहलखंड, अयोध्या आणि दिल्ली येथे. सोबतच नूर-ए अफगाण बाग कोणी निर्माण केलं, तर बाबर यांनी. ठीक आहे, कुठे निर्माण केलं, तर आग्रा येथे. आय होप इतक्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहे. समोर आपण बघूया हुमायूच्या कालीन स्थापत्य कला. ठीक आहे, हुमायूं कालीन स्थापत्य कलेमध्ये सर्वप्रथम आहे हुमायूं यांनी दीनपनाह नगर स्थापन केलं. कधी स्थापन केलं, तर 1533 मध्ये मुघल बादशाह हुमायूं यांनी दीनपनाह नगर जे आहे ते स्थापन केलं.
आणि या दीनपनाहमध्येच त्यांनी पुराणा किल्ला बनवला आणि या पुराणा किल्ल्यामध्ये जे आहे शेरशाह सुरी यांनी किला कुहना बनवला। ठीक आहे, तर हे गोष्ट जे आहे हे हायली इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे जे आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे आहे। बरं, काय झालेलं होतं बघा, दीनपनाह नगर कोणी स्थापन केलं तर हुमायूं। कुठे स्थापन केलं विचारलं तर लक्षात घ्या दिल्ली येथे। ठीक आहे, बरं, यामध्ये त्यांनी पुराणा किल्ला बनवला आणि शेरशाह सुरी जेव्हा येतात, कारण जे हुमायूं आहे, ठीक आहे, आणि सुरी आहे शेरशाह सुरी, यांचा जो टाइम पिरियड आहे यामध्ये पॅरलली आपण बघतो हे अपदस्थ होतात आणि हे येतात आणि देन हे परत अपदस्थ होतात आणि हुमायूं येतात। दोन टाइम पिरियड आपण हुमायूंचे अभ्यास केलेला आहे, एक त्यांचं निष्कासित जीवन आणि देन त्यांनी परत कशा प्रकारे गादी मिळवली। ठीक आहे, तर यामध्ये शेरशाह सुरी शासन करायला आले होते आणि त्यांनी काय केलं, शेरगड स्थापन केलं। ठीक आहे, शेरशाहने काय केलेलं आहे, शेरगड स्थापन केलं। तर प्रश्न आहे कुठे स्थापन केलं, तर दिल्ली येथे त्यांनी काय केलेलं आहे, शेरगड स्थापन केलं। ठीक आहे, त्याला दिल्ली शेरशाही सुद्धा म्हटलं जातं। यामध्ये दोन दरवाजे आहेत। हा जो त्यांनी शेरगड स्थापन केलं याचे दोन दरवाजा आहे। पहिला दरवाजा म्हणजे लाल दरवाजा आणि दुसरा आहे खुनी दरवाजा। ठीक आहे, दोन दरवाजे आहे, पहिला आहे लाल दरवाजा, दुसरा आहे खुनी दरवाजा। बरं, सोबतच पुराणा किल्ला जो हुमायूं यांनी निर्माण केला त्यामध्ये किला कुहना मस्जिद स्थापन केली। कोणी, शेरशाह सुरी यांनी। कधी, 1542 मध्ये। त्याचा अर्थ हुमायूं यांनी काय स्थापन केलं, दीनपनाह नगर स्थापन केलं आणि सेकंडली पुराणा किल्ला स्थापन केलं। आणि हा जो पुराणा किल्ला आहे त्यामध्ये किला कुहना मस्जिद जे आहे ते बनवण्याचं श्रेय कोणाला आहे, तर शेरशाह सुरी यांना। ओके, शेरशाह सुरी यांनी काय केलं, शेरगड स्थापन केलं दिल्ली येथे, ज्यामध्ये दोन द्वार आहे, पहिला लाल द्वार आणि दुसरा आहे खुनी द्वार। आय होप इतक्या गोष्टी सगळ्यांना झालेल्या आहे क्लिअर। आपण समोर वळूया आणि समोर बघूया अकबरकालीन स्थापत्यकला। ठीक आहे, ओके, तर बघा अकबरकालीन स्थापत्यकला जी आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली जी इमारत आहे ते त्यांनी दिल्ली येथे स्थापन केली। आता दिल्ली येथे बघा त्यांनी काय केलं, मकबरा बनवला। ठीक आहे, पहिला मकबरा अकबरद्वारे निर्मित आहे, तो आहे त्यांचा वडिलांचा मकबरा, जे त्यांनी 1565 मध्ये बनवण्याला सुरुवात केली आणि 1570 मध्ये त्याचे कार्य जे आहे ते बनवून पूर्ण झाले। आता दिल्ली येथे त्यांनी जे मकबरा बनवला तो कोणता मकबरा आहे, हुमायूंचा मकबरा। आता हा जो हुमायूंचा मकबरा आहे हा खूप महत्त्वाचा आहे का, कारण यामध्ये चारबाग पद्धतीचा उपयोग केलेला आहे। याचा अर्थ मधामध्ये असेल यांचा मकबरा आणि हे चारही जे बाजू आहे त्यामध्ये काय असेल, बाग असेल, याला चारबाग पद्धत म्हणतात। ठीक आहे, बरं, हा चारबाग पद्धतीद्वारे निर्मित हा प्रथम मकबरा आहे जो 1570 मध्ये बनून जे आहे तयार झालेला आहे। याचा अर्थ अकबरच्या काळातील पहिल्या स्थापत्यकलेचा उदाहरण आहे हुमायूंचा मकबरा। आता हुमायूंचा मकबरा कुठे अवस्थित आहे, तर दिल्ली येथे अवस्थित आहे। ठीक आहे, कधी बनवण्याला सुरुवात झाली तर 1565 पासून तर 17 पर्यंत याचा टाइम पिरियड आहे, म्हणजे बनवणं सुरुवात झाली 65 ला आणि संपलं केव्हा, 17 मध्ये। ठीक आहे, हा पहिला असा मकबरा आहे ते जे चारबाग पद्धतीवर आधारित आहे, पहिला। ओके, सोबतच लक्षात घ्या दोहरा गुंबदवाला हा प्रथम मकबरा आहे। आता कशा प्रकारे हे सुद्धा आपण समजून घेऊया। चला, काय झालेलं होतं बघा, हा बघा हे काय असतं, हे गुंबद असतं, असं दिसत आहे। तर हे जे गुंबद आहे ते दोहरा गुंबदचा उदाहरण आहे। हा कोणता एक्झाम्पल आहे, दोहरा गुंबदचा। सोबतच चारबाग हे दिसत आहे तुम्हाला, चारबाग। ठीक आहे, हे दिल्ली येथे अवस्थित आहे। कुठे आहे हा किल्ला, दिल्लीला आहे। ठीक आहे, हुमायूंचा हा मकबरा आहे। बरं, आता चारबाग पद्धत म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला क्लिअर झालेलं असेल। ठीक आहे, बघा दोहरा गुंबद, गुंबद म्हणजे काय तर अशा प्रकारची जी प्रतिकृती आहे। ठीक आहे, याला गुंबद म्हणतात, यामध्ये आवाज जे आहे ते गुंजत असतं। ठीक आहे, बरं, हा जो मकबरा आहे दोहरा गुंबदचा पहिला मकबरा आहे, सोबतच ताजमहलचा याला पूर्वगामी सुद्धा म्हटलं जातं, हुमायूंच्या मकबऱ्याला। ठीक आहे, तर हुमायूंच्या मकबऱ्यातून काय काय गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। पहिली गोष्टी म्हणजे हा पहिला असा उदाहरण आहे जे चारबाग पद्धतीवर आधारित आहे। सेकंड लक्षात घ्या, दोहरा गुंबद आधारित पहिला आहे, कुठे अवस्थित आहे तर दिल्ली येथे। ओके,
कधी बनलेला आहे तर 1565ला. बरं, तर या सगळ्या गोष्टी आय होप आपल्याला क्लिअर झालेल्या आहे. आता आपण समोर वळूया आणि फतेपूर सिक्री विषयी थोडा माहिती घेऊया. ठीक आहे, लक्षात घ्या, मुघलकालीन जे स्थापत्य कला आहे त्यांच्या उदाहरणामध्ये हा जो मकबरा आहे यामध्ये आपल्याला हुमायूंच्या मकबऱ्यामध्ये मुघल घराण्यांचे बहुतांश जे लोक आहेत त्यांना दफन करण्यात आलेले होते. त्यामध्ये दारा शिकोह होता. ठीक आहे, सोबतच जहादर शाह, फरुख सियार बादशाह कोण, फरुख सियार, रफी उद दराज, रफी उद दौला, ठीक आहे, आलमगीर, सोबतच हाजी बेगम, हमीदा बानो बेगम, हुमायूं जे आहे त्याची छोटी जे लहान वाईफ होती त्यासुद्धा. म्हणजे एवढ्या लोकांना या मकबऱ्यामध्ये दफन करण्यात आलेलं आहे. फक्त इतकंच नाही तर शेवटचे जे मुघल बादशाह होते बहादूर शाह जफर यांना सुद्धा मुघल सम्राट बादशाह जे आहे हुमायूं यांच्याच मकबरे जे आहे त्यांच्या समोरच काय केलं होतं, त्यांना पकडण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे आपण बघतो की बादशाह हुमायूंच्या मकबऱ्यामध्ये मुघल घराण्यांचे बहुतांश लोकांना दफन केलेले आहे. बरं, समोर बघा, मुघलकालीन स्थापत्य कलेत अकबर यांच्याविषयी बघत असताना अकबरचे प्रमुख 2 वास्तुकार होते. आता बघा, असे मकबरे वगैरे बनवण्यासाठी ऑब्व्हियसली आहे की आवश्यकता आहे की असे वास्तुकार असो जे काय योग्य रीतीने असे निर्माण करू शको. तर अकबर जे आहे यांच्या काळातील जे वास्तुकार आहे त्यांचं नाव आहे कासिम खान आणि बहाउद्दीन. तर बघा, कासिम खान यांनी काय केलं, आग्र्याला जो लाल किल्ला आहे तो बनवलं. याचा अर्थ अकबरकालीन वास्तुकलेचा पहिला उदाहरण म्हणजे आग्रा येथील लाल किल्ला, जे लाल बलुआ पत्थर पासून हा काय आहे निर्मित आहे, म्हणूनच याला लाल किल्ला असं म्हटलं जाते. ठीक आहे, बरं, लक्षात घ्या, जे आग्र्याचा लाल किल्ला आहे यामध्ये 2 दरवाजे आहे. एक दरवाजा आहे पश्चिम दरवाजा आणि दुसरा दरवाजा आहे पूर्व दरवाजा. आता हा पश्चिम दरवाजा जो आहे त्याला दिल्ली दरवाजा म्हणतात आणि पूर्व दरवाजाला अमरसिंग दरवाजा म्हणतात. ठीक आहे, फक्त इतकंच नाही तर या लाल किल्ल्यामध्ये जे आहे अकबरी महल आहे, जहांगीरी महल आहे. तर हे सगळ्या गोष्टी काय करायचं आहे, आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. का बरं, कारण इथून प्रश्न विचारतात आणि लास्ट टाइम अकबर स्थापत्य कला विचारलेली होती, म्हणून हे गोष्ट आपण सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. अकबरचे वास्तुकार 2 आहे, पहिला कासिम खान आणि बहाउद्दीन. आता कासिम खान जो आहे त्यांनी आग्र्याचा लाल किल्ला बनवला, जे लाल बलुआ पत्थरपासून बनलेला होता, ज्यामध्ये 2 दरवाजा आहे. पहिला पश्चिम दरवाजा ज्याला दिल्ली दरवाजा म्हणतो आणि पूर्व दरवाजा जे आहे त्याला अमरसिंग दरवाजा म्हणतात. यासोबतच यामध्ये जहांगीर महल आहे आणि अकबरी भवन आहे. कशामध्ये, या लाल किल्ल्यामध्ये. यासोबतच अकबरच्या स्थापत्य कलेमध्ये लाहोरचा किल्ला बनवण्यात आला. आता हा जो लाहोरचा किल्ला आहे तो 1585 मध्ये निर्मित आहे. अटाला किल्ला आहे, अटक किल्ला आहे. ठीक आहे, अटाला आहे. ठीक आहे, अजमेरचा किल्ला जो आहे तो बनवण्यात आलेला होता 1570ला. इलाहाबादचा किल्ला जो आहे 1583ला बनवण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा मुघलकालीन जे अकबर आहे अकबरकालीन स्थापत्य कलेचे एक्झाम्पल्स आहे. तर हे सुद्धा नोट डाऊन करा. सोबतच अकबर यांनी फतेपूर सिक्री स्थापन कधी केली, 1570 से 71 म्हणजे 1570 आणि 71 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, नवीन एक नगर वसवलं ज्याला फतेपूर सिक्री म्हणतात. बघा, 1571 मध्ये गुजरात विजय झालेली आहे. तर या गुजरात विजयाच्या उपलक्षामध्ये या सिक्रीचं नाव जे बदलवण्यात आलेलं होतं त्याला फतेपूर सिक्री असं करण्यात आलं. ठीक आहे, बरं. सोबतच बघा, फतेपूर सिक्री जे आहे त्यामध्ये 1571 मध्ये त्यांनी जामा मस्जिद बनवली. कुठे आहे जामा मस्जिद, तर फतेपूर सिक्रीमध्ये सुद्धा जामा मस्जिद आहे, जे कोणाद्वारे निर्मित आहे, मुघल बादशाह अकबरद्वारे निर्मित आहे, जे त्यांनी कधी बनवली होती, 1571 मध्ये. बरं, सोबतच 1581 मध्ये शेख सलीम चिश्ती हे काय आहे, अकबर यांचे गुरु होते, खूप मानित होते हे. बघा फतेपूर सिक्रीमध्येच त्यांनी काय केलेलं आहे, फतेपूर सिक्री येथे शेख सलीम चिश्तीचा घर होता. समोर जेव्हा जामा मस्जिद बनवली त्यानंतर त्यांनी 1581 मध्ये सलीम चिश्तीचा मकबरा बनवला. कधी, 1581 मध्ये. ठीक आहे, तर शेख सलीम चिश्तीचा जो मकबरा आहे पहिला संगमरमर जाडी जे असतं ना त्याद्वारा निर्मित हा पहिला हे आहे मकबरा आहे. तर आय होप गोष्टी क्लिअर आहे की अकबरकालीन स्थापत्य कलेचे बहुतांश उदाहरण आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे.
आता तुम्हाला मी सांगितलं की 1571 मध्ये झाली गुजरात विजय, आणि गुजरात विजयाच्या उपलक्षमध्ये आपले जे अकबर आहे त्यांनी बुलंद दरवाजा बनवलं. आता हा बुलंद दरवाजा जो आहे तो आपल्याला दिसून येते जामा मस्जिद, जे आताच तुम्हाला सांगितलं मी. हे जी जामा मस्जिद आहे याच्या दक्षिणेला म्हणजे 134 फीट उंच जी आहे हा दरवाजा बनवला, ज्याला बादशाही दरवाजा किंवा बुलंद दरवाजा असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे सगळं जे आहे मुघल शासक अकबर यांच्याद्वारे निर्मित आहे. पहिला कार्य म्हणजे मकबरा बनवला. कोणाचा? हुमायूं, म्हणजे यांच्या वडिलांचाच मकबरा यांनी बनवलेला आहे. सेकंड थिंक आहे फतेपूर सिक्री. आता फतेपूर सिक्री जे त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांचे जे गुरु आहे त्यांचा सुद्धा मकबरा येथे अवस्थित आहे, आणि सोबतच बुलंद दरवाजा सुद्धा अवस्थित आहे. समोर आपण बघितलं आग्राचा लाल किल्ला. ठीक आहे, तर हा जो आग्राचा लाल किल्ला आहे लाल बलुआ पत्थरपासून निर्मित आहे, ज्यामध्ये जहांगीर भवन आहे आणि अकबर भवन आहे. आय होप इतक्या गोष्टी आपल्या सगळ्यांना क्लिअर झालेल्या आहे. तर आपण समोर वळूया. समोर आहे जोधाबाई महल. तर बघा, जोधाबाई महल जे आहे अकबरकालीन स्थापत्य कलेचा अद्वितीय असा नमुना याला समजलं जातं किंवा सर्वोच्च असा नमुना आहे. यासोबतच त्यांनी काय केलेलं आहे, पंचमहल म्हणजे 5 मंजिला हा पंचमहल होता, ज्याला आपण हवा महल सुद्धा म्हणतो. तर हे जोधा महल कोणी बनवलं तर अकबर यांनी. पंचमहल कोणी बनवलं तर अकबर यांनी. तर हे अकबर यांच्या काळातील हे स्थापत्य कलेचे उदाहरण आहे, ज्यामध्ये बघा जोधाबाई महल बनवण्यात आलं. पंचमहल याला हवा महल म्हणतात, 5 मंजिला आहे. बिरबलचा महल बनवला. मरियम उज जमानी ज्या होत्या त्यांच्या 2 मजला म्हणजे 2 जे इमारत असतात, 2 काय म्हणतात 2 मजली आपण ज्याला म्हणतो. आपले घर सुद्धा 1 मजली 2 मजली 3 मजले असं असतात. त्याचप्रमाणे मरियम उज जमानी जे आहे त्यांचा जो महल आहे ज्याला रंगीत महल म्हटलं जातं ते 2 मजला आहे. ठीक आहे. इस्लाम शहाचा मकबरा यांनीच बनवला. अटका किल्ला 1581. हे सगळं जे आहे लास्ट टाइम एक्झाम्पल आहे, PYQ आहे. इथूनच लास्ट टाइम जे आहे प्रश्न निर्माण झाल्याचा आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काय करायची आहे, नोंद करायची आहे, जेणेकरून यातून कोणताही जरी प्रश्न आलेला तर आपण कोणतंही चुकवणार नाही. योग्य रीतीने आपण काय करू शकतो, उत्तर देऊ शकतो. सोबतच अकबर यांचा मकबरा कुठे आहे तर सिकंदरा येथे आहे. आणि लास्ट टाइम अकबर जे आहे यांचा मकबरा कुठे अवस्थित आहे हा प्रश्न सुद्धा विचारलेला होता. तर लक्षात घ्या, मुघल शासक अकबर जे आहे यांचा मकबरा अवस्थित आहे सिकंदरा येथे. कुठे आहे तर याला हायलाइट करा, सिकंदरा येथे. लक्षात घ्या, हा जो मकबरा आहे त्यांच्या पुत्र म्हणजे जहांगीर सलीम यांनी बनवलेलं होतं, बट याचं जे प्रतिकृती म्हणा किंवा एक योजना जी आहे ते स्वयं अकबर यांनी बनवलेली होती. हा जो सिकंदराला यांचा मकबरा आहे तो 5 मजल्याचा आहे, पण यामध्ये गुंबद नाही. ठीक आहे, गुंबद विहीन मकबरा आहे आणि पूर्णतः संगमरमरचा उपयोग या मकबऱ्यामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे मुघल शासक अकबर जे आहे यांच्या काळातील हे स्थापत्य कला आहे. आणि यांच्या स्थापत्य कलेचे उदाहरण जे आहे ते आता आपण एकदा परत काय करूया, रिवाइज करूया, जेणेकरून आपल्याला कोणतेही डाऊट्स जे आहे येणार नाही. कारण स्थापत्य कला वारंवार आपण अभ्यास केलं तेव्हा या गोष्टी काय होईल, सरळ होईल. तर सर्वप्रथम बाबर आहे. तर बाबर विषयी एकच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, नूर-ए-अफगाण बाग. नूर-ए-अफगाण जे आग्र्याला अवस्थित आहे, ज्याला आराम बाग म्हणतात. ठीक आहे. 4 मस्जिद यांच्या काळातील आहे. हुमायूं जे आहे त्यांच्या काळात दीनपनाह नगर स्थापन केलं आणि तिथंच पुराणा किल्ला आहे. ठीक आहे. बरं, आता हा जो पुराणा किल्ला आहे यामध्ये एक मस्जिद जी आहे किला-ए-कुहना मस्जिद. ठीक आहे. हे मस्जिद निर्माण करण्याचं कार्य जे आहे ते कोणी केलेलं आहे, शेरशाह सूरी यांनी. आता हे शेरशाह जे आहे यांनी काय केलेलं आहे, शेरगड स्थापन केलं. आता हा जो त्यांचा शेरगड आहे याचे 2 दरवाजा आहे. काय म्हटलं मी, शेरशाह सूरी यांनी शेरगड निर्माण केलं, ज्यांचं 2 काय आहे दरवाजा आहे. पहिला तर लाल दरवाजा आहे आणि दुसरी आहे खुणी दरवाजा. ठीक आहे. तर हे फेमस आहे. बरं, आय होप हे पहिली स्लाइड सर्वांना क्लिअर झालेली आहे. बरं, शेरशाहचा मकबरा कुठे आहे असं जर विचारलं तर आन्सर करून यायचं आहे सासाराम बिहार येथे आहे. आणि याला सुद्धा IMP करा, हा सुद्धा प्रश्न बहुधा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर आपण आणखीन एक स्टेप समोर जाऊया आणि अकबर यांची रिवाइज करूया.
बरं, अकबर जे आहे यांच्या काळामध्ये काय काय झालेलं आहे, तर सर्वप्रथम स्थापत्य कलेच्या दृष्टीने यांनी बनवलं हुमायूचा मकबरा, जे चारबाग शैलीवर आहे आणि सोबतच गुंबदविहीन आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी आग्राचा लाल किल्ला बनवला. ठीक आहे, आग्राचा लाल किल्ला, ज्यामध्ये त्यांचं काय आहे, जहांगीर महल आहे आणि अकबरी महल आहे. फतेपूर सिक्रीचं त्यांनी निर्माण केलं. ठीक आहे, आणि सिक्रीमध्ये काय आहे, तर शेख सलीम चिश्ती जे आहे यांचा मकबरा आहे. 4th नंबरवर त्यांनी जोधाबाई महल बनवलेला आहे. पंचमहल सुद्धा बनवलेला आहे आणि लक्षात घ्या बुलंद दरवाजा सुद्धा अकबरद्वारेच निर्मित आहे. ठीक आहे, जोधाबाई, पंचमहल, यासोबतच बिरबल महल आहे, रंगीत महल सुद्धा यांनी बनवलेला आहे आणि इस्लाम शहा, हा इस्लाम शहावरच प्रश्न लास्ट टाइम होता. तर हे सगळं स्थापत्य कला अकबर यांचं आहे. जहांगीर यांच्या टाइम पिरियडकडे जाऊया. तर जहांगीर यांच्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी इमाद उद्दौलाचा मकबरा बनवला. तर एमाद उद्दौला जे आहे हे कोण होते, हे नूरजहानचे वडील होते. ठीक आहे, तर नूरजहानचे वडिलांसाठी त्यांनी पहिला मकबरा बनवला, ज्यामध्ये संगमरमरचा व्यापक प्रमाणात उपयोग केलेला आहे आणि पित्रा दोरा शैली जी आहे याचा उपयोग करून बनवलेला हा फर्स्ट मकबरा आहे, पहिला मकबरा आहे. बरं, हे गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, याला सगळ्यांनी हायलाईट करा. जहांगीर जे आहे त्यांचं मकबरा लाहोर रावी नदीच्या तटवर अवस्थित आहे. ठीक आहे, यांच्या काळात 2 बाग आहे जे काश्मीरमध्ये अवस्थित आहे. पहिला आहे शालीमार बाग आणि दुसरा आहे निशांत बाग. हे दोनही बाग कोणी बनविले असं जर प्रश्न आला तर आन्सर करायचं जहांगीर यांनी. ठीक आहे, बरं. सोबतच जहांगीर यांनी आपल्या शासनाच्या अंतिम टाइममध्ये अब्दुल रहीम खानाचं, कारण हे त्यांचे गुरु होते. ठीक आहे, तर यांचं सुद्धा मकबरा यांनी बनवलेला आहे. जहांगीरचा काळ चित्रकलेसाठी फेमस आहे, तर शहाजहान जे आहे ते स्थापत्य कलेच्या दृष्टीने सुवर्ण काल आहे. ठीक आहे, आता बघा यांच्या काळामध्ये काय झालेलं होतं. पहिली गोष्ट तर खूप जास्त संगमरमरचा उपयोग सगळ्यात जास्त कोणत्या शासकाच्या टाइम पिरियडमध्ये झालेला आहे, तर यांच्या. कारण यामध्ये आपल्याला दिसून येते की जोधपूरचं जे क्षेत्र आहे त्यामधून खूप मकराणा, ठीक आहे, मकराणाचं क्षेत्र जोधपूर, इथून खूप जास्त संगमरमर येत होतं. तर या संगमरमरचा जो उपयोग आहे मुघल शासक शहाजहान यांनी केलेला आहे. कारण शहाजहान यांनी जे पण काही पुराणी इमारत होती जे लाल बलुआ पत्थर पासून निर्मित होती. ठीक आहे, तर या लाल बलुआ पत्थर जे आहे याला हटवलं आणि या जागेवर त्यांचं मरम्मत करून संगमरमरचा उपयोग केला. ज्यामध्ये आग्र्याचा जो किल्ला आहे त्यामध्ये दिवाणे आम बनवलं. कधी 1627 मध्ये. ठीक आहे, पहा, शहाजहान द्वारे निर्मित हे काय आहे, पहिली इमारत आहे. तर हे आपलं काय होईल, मोस्ट इम्पॉर्टंट असं पॉइंट होईल. ठीक आहे, त्यानंतर दिवाणे खास 1637 मध्ये, मोती मस्जिद 54 मध्ये, 1634 मध्ये बनवण्यात आली. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये त्यांनी मुसमन बुर्ज म्हणजे काय, असं जे वरचं मजला असायचं तेथून काय करायचं, जे स्त्रिया असायची ते कोंबड्यांची म्हणा किंवा जे पशूंची फायटिंग असायची ते बघायचं, तर त्याला मुसमन बुर्ज असं म्हटलं जायचं. ठीक आहे, नगीना मस्जिद जे आहे ते कुठे अवस्थित आहे, तर नगीना मस्जिद कोणी बनवली हा सुद्धा प्रश्न येतो. तर नगीना मस्जिद आग्र्याला आहे आणि बनवलेली आहे शहाजहान येथे. आता तख्ते ताऊस कुठे ठेवलेला आहे, मयूर सिंहासन ज्याला म्हणतात तख्ते ताऊस. तर लक्षात घ्या, दिवाणे आम जे आहे, जे पहिली इमारत शहाजहान द्वारे निर्मित आहे त्यामध्येच तख्ते ताऊस म्हणजे मयूर सिंहासन जे आहे ते ठेवलेलं आहे. ठीक आहे, बरं. दिवाणे खास जे आहे त्याचं म्हणजे दिवाणे खासला काय म्हणतात, म्हणजे जगात जर कुठे दुनियेमध्ये जर कुठे स्वर्ग आहे तर ते फक्त दिवाणे खासमध्ये आहे. तर हे सेंटेन्स थोडा लक्षात घ्या. बरं, तर बादशाह आपले शहाजहान यांच्या काळामधील स्थापत्य कलेचे जे उदाहरण आहे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या नोट डाऊन करायचं आहे. यानंतर आहे जामा मस्जिद. ठीक आहे, हां, सगळ्यात मोठी असे मस्जिद याला म्हटलं जातं, जी यमुनेच्या तटवर आहे. लाल किल्ला जे आहे 9 वर्षानंतर लाल बलुआ पत्थरच्या जागेवर त्यावर संगमरमर लावण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आता हा लाल किल्ला जे आहे त्यामध्ये 2 द्वार आहे. ठीक आहे, लाल किल्ल्यामध्ये जे कोणी शहाजहानने केलेले आहे, पहिला आहे पश्चिमी द्वार जे लाहोरी द्वार म्हणतात आणि दुसरा आहे दक्षिणी द्वार ज्याला दिल्ली द्वार म्हणतात. 2 द्वार आहे. ठीक आहे, लाल किल्ल्यामध्ये दिवाणे आम बनवलं, दिवाणे खास बनवलं,
दिवाणे आम बनवलं, रंगमहल बनवलं, हिरा महल, दिवाणे खास, ठीक आहे, मोती मस्जिद कोणी बनवली आहे, जामा मस्जिद, हे सगळं शहाजहानच्या स्थापत्य कलेचे उदाहरण आहेत. ठीक आहे, तर या स्थापत्य कलामध्ये सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घ्या. आणि सगळ्यात जगप्रसिद्ध असा उदाहरण शहाजहानच्या स्थापत्य कलेचे ते आहे ताजमहल. हे ताजमहल जे आहे ते शहाजहाननी मुमताजसाठी बनवलेलं आहे आणि ताजमहलच्या कार्य करण्यासाठी तब्बल 22 वर्षाचं कारकीर्द लागली, ज्याचे स्थापत्यकार उस्ताद अहमद लाहोरी हे होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे शहाजहानच्या काळातील जे स्थापत्य कला आहे ते आपण थोडा रिवाइज करूया. ठीक आहे, पहा, जहांगीरच्या काळात 2 बाग आहे. जशाप्रमाणे बाबर यांनी बाग नूरे अफगाण बनवलं, तशाच प्रमाणे जहांगीर जे आहे त्यांनी जे बाग बनवले होते ते होते शालिमार आणि निशांत बाग. कोणी बनवलेला आहे? जहांगीर यांनी. ठीक आहे, बरं, समोर बघा, जहांगीर यांचं टाइम पिरियड जे आहे चित्रकलेचा सुवर्णकाल आहे. त्याचप्रमाणे शहाजहान यांचा टाइम पिरियड जो आहे तो स्थापत्य कलेच्या दृष्टीने सुवर्णकाल आहे. ठीक आहे, ज्यांच्या काळामध्ये आपण बघितलं लाल बलुआ पत्थर जे आहे त्याऐवजी खूप जास्त प्रमाणात संगमरमरचा उपयोग झाला, कारण या काळामध्ये मकरान जे क्षेत्र आहे यातून खूप जास्त प्रमाणात संगमरमर जे आहे ते येत होतं. त्यामुळे शहाजहानच्या काळामध्ये जे काही यापूर्वीच्या ज्या इमारत होती त्यांच्या जागेवर त्यांनी लाल बलुआ पत्थरच्या जागेवर त्याला हटवून संगमरमर केलं. आता आग्राचा जो किल्ला आहे, ठीक आहे, आग्राचा किल्ला, आता या किल्ल्यामध्ये दिवाणे आम, ओके, दिवाणे खास सोबतच मोती मस्जिद, ठीक आहे, हे 3 लक्षात घ्या. दिवाणे आम जे आहे, दिवाणे आम मध्ये काय आहे? तख्त ए ताऊस, ज्याला आपण काय म्हणतो? मयूर सिंहासन म्हणतो. ठीक आहे, बरं, सोन्याचं वगैरे आहे. हा, नंतर खास म्हणजे दुनियात जर कुठे स्वर्ग आहे तर ते फक्त दिवाणे खास मध्ये आहे. मोती मस्जिद जे त्यांनी निर्माण केली 1654 मध्ये, दिवाणे खास निर्माण केलं 1637 मध्ये आणि दिवाणे आम निर्माण केलं 1627 मध्ये. ते इतक्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. यानंतर आपण समोर बघतो. आय होप इतक्या गोष्टी क्लिअर आहे. तर समोर 1-2 पॉइंट्स आहे ते सुद्धा आपण काय करूया, योग्य रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण मुघलकालीन शहाजहान जे आहे स्थापत्य कलेचे यांचे कार्य भरभरून आहे. ठीक आहे, म्हणून कोणालाही कोणतेही कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण या गोष्टी परत रिवाइज करूया. त्यानंतर आपण बघतो या 3 गोष्टी झाल्यानंतर मुसमन बुर्ज. ठीक आहे, हे मुसमन बुर्ज 5 मजला आहे, पित्रादोला शैलीपासून निर्मित आहे आणि यामध्ये काय पशूंची जे पण काही फाईट होत असते ते स्त्रिया बघतात. ठीक आहे, मुसमन बुर्जवर राहून. नगीना मस्जिद कुठे आहे? तर नगीना मस्जिद आग्रा येथे आहे. कोणी निर्माण केलेली आहे? तर शहाजहान यांनी निर्माण केलेली आहे. हे दिवाणे आम सांगितलं, खासवी सांगितलं. सोबतच बघा जामा मस्जिद सुद्धा यांनी निर्माण केलेली आहे आणि हे जामा मस्जिद जी आहे सगळ्यात मोठी आहे. यमुनेच्या तटवर अवस्थित आहे. जे लाल किल्ला आहे त्यामध्ये त्यांनी 2 द्वार ॲड केले. ठीक आहे, ज्यामध्ये पश्चिम द्वार जे आहे त्याला लाहोरी द्वार म्हणतात आणि दक्षिणी द्वार जे आहे त्याला दिल्ली द्वार म्हणतात. हे शहाजहानने ॲड केलेले आहे. त्यासोबतच ताजमहल जे आहे मुमताजसाठी जगप्रसिद्ध आहे. शहाजहान यांनी बनवलेले आहे. तब्बल 22 वर्ष या बनवण्यासाठी लागलेले. तर अशा प्रकारे शहाजहान यांच्या काळातील आपल्याला काय दिसतं? पूर्ण कार्य आहे. आता औरंगजेब यांचा टाइम पिरियड थोडा बघून घेऊया. औरंगजेब जे आहे त्यांनी आपल्या पत्नी म्हणजे रबिया उद दुर्राणी जी आहे, राबिया उद दौराणी यांच्यासाठी काय केलेलं आहे? एक मकबरा बनवलेला आहे, जे कुठे आहे? आपल्या औरंगाबाद येथे आहे. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो? बीबी का मकबरा. याला ताजमहलची भुवड नकल सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, दक्षिणचा ताजमहल याला म्हणतात. हा, तर बघा राबिया उद दुर्राणी ह्या कोण होत्या? तर औरंगजेब बादशहा यांच्या पत्नी. तर यांच्यासाठी यांनी मकबरा बनवला जो औरंगाबाद येथे अवस्थित आहे. बरं, त्याला काय म्हणतात? बीबी का मकबरा. शहाजहाननं काय केलेले आहे? शहाजहानने मोती मस्जिद बनवलेली आहे आग्रा येथे. ठीक आहे, बरं.
आता यांनी काय केलं, लाहोर येथे बनवली बादशाही मस्जिद. काय बनवलेली आहे, 1647 मध्ये बादशाही मस्जिद बनवलेली आहे. तर अशा प्रकारे मुघल शासक औरंगजेब यांच्या काळातील स्थापत्य कला, एवढंच नाही तर बाबर, मुघल शासक बाबर पासून तर औरंगजेब पर्यंतचे जितकेही स्थापत्यकलेचे उदाहरण आहे ते तुम्हाला योग्य रीतीने नोट डाऊन करायचं आहे. यावर वारंवार रिवाइज करायचं आहे, कारण यातून बहुधा प्रश्न जे आहे विचारतात. अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण बाबर पासून औरंगजेब यांच्या स्थापत्य कला बघितलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण आजच्या सेशनमध्ये स्थापत्य कला, उद्या बघूया चित्रकला. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे सेशन बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा